11 जुलैला जो विधिमंडळात प्रश्न होता तो मागच्या काळातले झालेल्या उत्खननाबद्दल होता आणि तेव्हाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजींनी त्याला स्टे दिलाय. तेव्हाच्या एका उत्खननाच्या प्रकरणामध्ये कुठलाही दंड तेव्हाही माफ केला नव्हता, आताही कुठला दंड माफ केला नाही आहे. मी सांगितलं ना, रोहित पवारांना आता सध्या कॉम्पिटिशनमध्ये प्रसिद्धीमध्ये राहण्याचा एक सवय पडलेली आहे. ती सवय त्यांना अशा चुकीचे आरोप लावून आणि त्यांची लिडरशिप त्यांना प्रूव्ह करायची आहे. त्यांना हे विरोधी पक्षामध्ये मी एकटाच लढवय्या असं दाखवायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जरा अभ्यास केला पाहिजे. तेव्हाच्याही महसूल मंत्र्यांनी फक्त स्थगिती दिली होती आणि आत्ता तर माझ्या कार्यकाळात तर कधीही माझ्या कार्यकाळात कुठलाही दंड माफ केला गेला नाही कुणालाही. त्या ठिकाणी मी अजूनही ते चॅलेंज आहे का रोहित पवारांना की सिद्ध करा नाही तर राजकीय संन्यास मी सांगितलं, रोहित पवारांनी मी माफ केलेला दंड हा सिद्ध करावा, नाहीतर राजकीय संन्यास घ्यावा हे मी सांगितलंच आहे. मी आताही बोलतो आहे आणि बबनराव लोणीकरचं आणि मागच्या महसूल मंत्र्यात त्यांनी तपासून बघावं काय प्रकरण आहे, त्यामध्येही कुठला दंड माफ केला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की जप्त केलेले साहित्य देखील परत करण्यात आलेले. मी सांगितलं ना, अपरिपक्वतेचे लक्षण आहे. अभ्यास केला पाहिजे, अभ्यास करून बोललं पाहिजे.